असं होणार नाही, होऊ शकत नाही. आबासाहेब, आबासाहेब, आम्ही आलो. आबासाहेब, शूर आबांचा शूर बच्चा आलाय. डोळे उघडा ना आबासाहेब. आबासाहेब बघा ना आमच्याकडे, एकदा बघा आबासाहेब. युवराज, नाही आता आम्ही कुणाचंच काहीच ऐकणार नाही. आबा तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही ना? नाही ना आबा? शंभूराजे, ऐकावं. लहानपणापासून ऐकतच आलो आहोत मातोश्री. विचारा त्यांना. हो ना आबा? मथुरेत ऐक म्हणालात, ऐकलं नाही? आम्हाला तिथे एकटं सोडून गेलात ना? एका शब्दानं तरी बोललो आम्ही? शब्दानंही बोललो नाही. आज यमुनाबाई साक्षी आहे, वृंदावन साक्षी आहे. स्वराज्याच्या भल्यासाठी, रयतेच्या भल्यासाठी आम्ही तुमचा शब्द मानला. आबा, आज त्याच स्वराज्यासाठी, त्याच रयतेसाठी तुम्हाला आमचा शब्द मानावा लागेल आबा. डोळे उघडा ना आबा. महाराज, महाराज ऐकावं आपण. इतकं निष्ठुर होऊ नये. लेकरू काय म्हणताय त्याला होकार तरी भरावं महाराज. आमच्या मातोश्री आम्हाला लहानपणी सोडून गेल्या. त्यांचा चेहराही आठवत नाही आबा आम्हाला. देवानं लहानपणीच पोरकं केलं आम्हाला. तुम्ही आमच्या डोक्यावर मायेचं छत्र धरलं. आणि आता तुम्ही सोडून चाललात तर मग दुःखाला डागण्यात देण्यासाठी आम्हीच दिसतो का हो? होरपळण्यासाठी दुःखाला आम्हीच दिसतो आबासाहेब. आबासाहेब डोळे उघडा ना. महाराज उठा, डोळे उघडा महाराज. तुम्हाला डोळे उघडावेच लागतील, उघडावे लागतील डोळे. तुमच्या माघारी आम्ही तलवारीला काय सांगावं, ढालीला काय सांगावं, गडागडावर फडफडणाऱ्या भगव्याला काय सांगावं आबासाहेब? डोळे उघडा ना आबा. डोळे उघडा, नाही तर रयत पोरकी होईल. पराक्रम पोरका होईलच, पण रयतेचं सुख परागंदा होईल. मुत्सद्देगिरी पोरकी होईल, पण रयतेचा आनंद हद्दपार होईल. आबा, आबा डोळे उघडा ना आबा. आबासाहेब, आता अजून तुमच्या लेकराचा अंत नका बघू. आता तुम्ही डोळे उघडले नाहीत ना, तर हा संभाजी पळभरात विषाचा प्याला ओठाआड करेल. उभ्या आयुष्यात तुमच्याकडे आम्ही कुठलाच हट्ट धरला नाही, पण आज धरतो. नका ना आम्हाला सोडून जाऊ आबा. आबा, तुमच्याशिवाय आम्हाला माया नाही. तुम्हीच आमची आई आणि तुम्हीच आमचे आबा. आबासाहेब, आबासाहेब, वैद्यराज, बाबा, तुम्ही खलबत्ता आणा लवकर. चला लवकर खलबत्ता.
आबासाहेब, मी त्यांच्या पायाची नस दाबतो. ते तोंडाचा आग करतील तेव्हा त्या ठेवून टाका. उलटी होईल. नाही म्हणणार बाप्पा, करा तुम्ही. पोटात काही राहतच नाही, उलटी होईल. आपण नाही व्हायची उलटी. संजीवनी वनस्पती आहे ती, अशी नाही गावत. अहो गेल्या 4 वर्षात मागच्या 15 पहिल्यांदा गावली मला. म्हणजे धोका टळला ना? नाही, रातभर रस द्यावा लागेल. नाकातनं, तोंडातनं, कानातनं. ती उजाडताना डोळं उघडलं तर समजा धोका टळला. तुमच्या हाताला यश येईल. आता पत्रुता आले. बघू आता त्याच्या मनात काय आहे. तो फसिणार नाही. दादा, त्याला नाडी तपासा. आणि नाडी इशम चालली असेल तर डायव्हर नागपुडीत 4 थेंब टाका. बर. आता समधी तुटाक बसा आणि आणि दिस उजाडायची वाट बघा. मंडळी, निघा तुम्ही आता. आराम मिळाला का महाराजांना? नाही अजून, पर तुम्ही निघा. दरवाजा बंद करायची वेळ झाली. वय वय, रिवाजाप्रमाणे दरवाजा बंद कर, आम्ही बाहेर थांबतो. अहो, रातभर थंडी वाऱ्यात. अहो कशाची थंडी आणि कशाचा वारा, महाराजांशिवाय पायच निघना. बाहेर माणसं बसून आहेत पायऱ्यांवर जागोजागी. बंद करा दरवाजा, आम्ही बाहेर जातो. बर. रात्री कवा बी महाराजांना आराम पडला तर आतनं सांगा. काळजाचं काज ढिलं होईल. परमेश्वरा, पांडुरंगा, चला र. महाराजी, आधी 2 घास खाऊन घे. हा, घे, खा. अरे महाराजी, 2 घोट पाणी तरी पी बाबा. नाही, मी पाण्याचा थेंबही घेणार नाही. अरे पण असं अन्न पाणी सोडून कसं चालेल रे? हा, घे. जोवर महाराज चांगले झाल्याची खबर मिळत नाही तोवर मी कशाला बी हात लावणार नाही. इथं दरवाज्यातच बसून राहील. महाराजी, महाराज, अरे महाराजी असं रडू नकोस. महाराज. होतील चांगलं महाराज. आणि आपण असं खचून गेलो तर कसं व्हायचं? रडू नको. ऐक, 2 घास खाऊन घे. ऐक, घे. खबर पक्की है? जी हुजूर, खबर पक्की है. अल्लाह ताला हम मुगलों पर कितना मेहरबान है. अब हमला बोल देंगे. जी, लोहा गर्म हो तभी हथौड़ा मारना चाहिए. मतलब खबर कहती है कि शिवाजी राजा बचने वाला नहीं. हाँ हुजूर, हमें जोर शोर से तैयारियां शुरू कर देनी चाहिए. सही फरमाया. इधर शिवाजी का इंतकाल हुआ कि हम हमला बोल देंगे, लेकिन वो संभा, उसका क्या करें? तुम नहीं जानते संभा को? अपने वालिद के इंतकाल का सदमा हुआ बर्दाश्त नहीं कर पाएगा. बिल्कुल ठीक. हम तभी हमला कर देंगे
मुझे लगता है शिवाजी मरने के बाद रैत मातम मनाएगी और हम शमशेर चलाते चलाते जश्न मनाएंगे। जाओ और फौज को तैयार रहने का हुक्म दो। कापड मोजताना गजाला आणि माल तोलताना तराजूला हिसका दिल्याशिवाय इथला व्यवहारच पुढे सरकत नाही, अशा जगात आपण राहतो। ते तुम्हाला कचाट्यात पकडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतील, पण तुम्ही नेहमी सतर्क राहा। ज्योतेजी, मोरोपंतांना आम्ही याद केली म्हणून सांगा। जी धनी। तातडीने बोलवले। मोरोपंत, आबासाहेबांनी जे स्वराज्य निर्माण केलंय ते आपण आबाधित राखलं पाहिजे। जी युवराज। आपल्या खबरगिरांनी जी पत्र जे खलिते हस्तगत केलेत त्यावरून गोष्टी गंभीर वाटतायत। हो युवराज। सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, विजापूरकर, मोगल सगळीकडे आबासाहेबांच्या आजारपणाच्या खबरा पोहोचल्यात असं दिसतंय। हो युवराज। त्यातल्या काही पत्रातून या प्रकरणात आमचं नाव गोवण्यात आलंय। त्यामुळे स्वराज्यात बेदिली आहे असा शत्रूचा समज होऊ शकतो। होऊ शकतो नाही युवराज, समज झालाच असणार। म्हणूनच स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी ही नामी संधी आहे असं शत्रूला वाटतं। स्वराज्याचे पेशवे म्हणून आपलं काय मत आहे? हो युवराज, शत्रूला ही संधी वाटणारच। मोरोपंत का कोणास ठाऊक, पण सध्याचं वातावरण ठीक दिसत नाही आम्हाला। राहून राहून वाटतंय की शत्रू नक्कीच हल्ला करण्याच्या तयारीत असणार। हो युवराज। फौजेला खबरदार राहण्याचा आदेश द्या। जी युवराज। फौजेस तयार राहण्याचे आदेश देण्यात येतीलच, परंतु युवराज, निराजी पंतांना ज्या मजकुराची पत्रे आपण लिहावयास सांगितली होती ही पत्रे बाळाजी पंतांनी लिहून स्वराज्यातील प्रत्येक गडकोट किल्ल्यावर रवानाही केली आहे। उत्तम। मोरोपंत, आता तुम्हीही इथे गडावर न थांबता फौजेचं मनोबल वाढवण्यासाठी रवाना व्हावा। परंतु महाराज। मोरोपंत, आबासाहेबांना देखील हातावर हात धरून बसलेली माणसं आवडत नाही, ठाऊक आहे तुम्हाला? जी जी युवराज। काका, गडावर काहीही झालं, काहीही, तरी आबासाहेबांचं स्वराज्य अबाधित राहिलंच पाहिजे। जी जी युवराज। वैद्य बुवा, सोनबा वैद्यूंचं औषध सुरू झालंय, पण महाराजांवर त्याचा किती चांगला प्रभाव पडतोय हे कळायला मार्ग नाही। कधीपर्यंत कळेल? समजेलच आता, थोडा धीर धरावा, कारण अगोदरचं विष शरीरात किती पसरलंय हे कळत नाही। जगदीश्वरा,
तुझाच भरोसा रे बाबा. खरंय, आलोच आम्ही. सुनबाई, बाळराजे. बाळराजे आमच्या दालनात झोपले. महाराजांची प्रकृती कशी आहे? नाही, अजून सुधार नाही. वैदूची जडीबुटी? प्रयत्नांची शर्त सुरू आहे, पण उतार पडत नाही. काळूबाई. लाडी, तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी. जी. ताबडतोब बहिर्जी काकांना गाठ आणि आमचा निरोप दे. म्हणावं, महाराजांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होतीये अशी खबर सगळीकडे पसरू दे. आलं लक्षात. आपल्याला सगळ्यात जास्त धोका आहे तो मोगल आणि आदिलशाहीकडून. त्यांच्याकडे खबरा वेगानं पोहोचतील असं बघा. जी युवराज. आणि कुठेही शत्रूची काहीही हालचाल जाणवली तर एकाच वेळी आम्हाला आणि हंबीर मामांना खबर देत चला. जी युवराज. युवराज, आपल्या ताब्यात हेर आहे. त्याच्याकडून आपल्याला सगळ्याच्या मुळाशी जाता येईल. आमची मनस्थिती ठीक झाली की त्याला बोलतं करूच. त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. लक्ष तर ठेवूच. लाडी, आणि फक्त हेराकडेच नाही, आणखी खूप जणांकडे आमचं लक्ष आहे. बारीक लक्ष. येसुबाई, कुलमुखत्यार पद आपण आऊसाहेबांच्या तोलामोलानं सांभाळाल अशी खात्री आहे आमची. फक्त एक लक्षात ठेव, याआधी शिक्के कट्यार आऊसाहेबांच्या हाती होती. त्यांच्यानंतर आम्ही आता ती तुमच्या हाती सुपूर्द करतो आहोत. प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने राहा. राज्यकारभाराकडे नीट लक्ष द्या. आऊसाहेबांनी जे जे सांगितलंय ते सगळं कटाक्षानं पाळा. आपल्या दोघांमध्येही एकवाक्यता असायला हवी. नेहमी आपल्या घरात मेळ असायला हवा, नाहीतर आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल. त्यामुळे आपल्या घराचा बालेकिल्ला हा भक्कम असायला हवा. असं म्हणतात, जग वाकडं असलं तरी मुलूक वाकडा असू नये. मुलूक वाकडं असलं तरी गाव वाकडा नसावा. गाव वाकडं असलं तरी घर वाकडं नसावं. एक घर जर संपूर्ण शक्तीनिशी खंबीरपणे मागे उभं राहिलं तर काय बेशाद आहे कोणाची आपल्याकडे वाईट नजरेनं बघायची. आबासाहेब, आबासाहेब,
आबा कुठे निघाला होतात आम्हाला सोडून?